खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यातर्फे गणेश उत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत सेवा मनगटावर मार होय ते आहे मला साईड असते मागची ती माझ्या इथे मिररला लागली इथे आणि मिरर असा पूर्ण तुटला आणि क्रॅक झाला पूर्ण हा आणि इथे थोडंसं लागलं बघा इथे थोडंसं लागलं आणि पूर्ण बॅलन्स गेला कारण काय एक तर डबल सीट होतो टँक बॅग होती मागे माणूस होता आम्हाला काय लागलं नाही पण माझ्या इथे थोडं लागलं गाडीला पण मला अजित भाऊंची आपली डॉमिनर घेऊन आले अजित भाऊ आणि गौरव भाऊ नवीन जॅकेट मस्तपैकी घालून गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश संतोष गोसावी खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज 6 तारीख आणि फायनली तो दिवस आलाय गावी जायचा आणि ह्या दिवसाची आपण खूप वाट बघत असतो आतुरतेने 1 महिना 2 महिना अगोदर आणि चर्चा वगैरे चालू असते गावी जायचंय तो दिवस आलाय आणि आम्ही निघालोय म्हणजे निघायचं बाकी आहे फक्त 5 मिनिटं राहिले 3:30ला करेक्ट निघायचं आहे आणि आता वाजले 3:25 झालेत सकाळचे 12 वाजता झोपलोय कारण झोप नव्हती कारण आपल्याला गावी जायची आतुरता आणि त्यात करून गणपती त्यामुळे आपण ती तळमळ चालू असते झोप नाही 2 तास फक्त आम्ही झोपलो आणि माझ्यासोबत माझा मित्र येतोय अर्जंट अचानकमध्ये ठरलं त्याचं कारण त्याची वेटलिस्ट होती तिकीट कन्फर्म नाही झाली मँगलोरची त्यामुळे ट्रेनमध्ये तू म्हणजे तो जीवावर येत होता त्याला यायला तर म्हटलं माझ्यावर चल आपली काय खाली आहे एक सीट त्यामुळे बसायचं तुझी कॅपॅसिटी त्यामुळे तो पण येतोय आणि मस्त त्याने एक बॅग घेतले एक म्हटलं त्याला जास्त वजन घेऊ नको बॅगमध्ये तुला तुझ्या खांद्यावर घ्यायची आहे तुला आणि माझी आपली ही टँक बॅग कारण 2 दिवसाचे कपडे आहेत कारण मला 2 दिवस राहून परत रिटर्न यायचं त्यामुळे 2 दिवसाचे कपडे जे पण आहेत ते ह्याच्यात सगळे लोड केलेत बाकी काहीच नाही आणि जॅकेट वगैरे काढलेलं आहे फक्त निघायचं बाकी आहे पाऊस मुसळधार आहे मुसळधार म्हणजे थोडाफार पाऊस चालू आहे त्यामुळे जेवढं होईल तेवढं आम्हाला कव्हर करायचं कारण ट्रॅफिक खूप आहे आणि त्यात करून आपली रोडची कंडिशन खराब आहे खूप जेवढं कव्हर होईल तेवढं कव्हर करायचं आहे कारण आज पण ट्रॅफिक आहे काल पण खूप ट्रॅफिक होतं कारण सर्वजण एकत्र निघाले आहेत बसेस वगैरे त्यामुळे जेवढं होईल तेवढं कव्हर करायचं म्हणून आता फटाफट निघणार आहे पाऊस असला तर गोप्रो मी काढून ठेवणार मग आपला पाऊस गेल्यानंतर परत कनेक्ट करेन पण सध्या मी कनेक्ट करूनच ठेवला आहे हेल्मेटला पण आता फटाफट निघायचं कारण आपल्याला इकडे 5-10 मिनटं जातील त्यामुळे मजा येणार आहे आणि ड्रीम बाईक आपली पहिलीच चालली आहे गणपतीच्या दिवशी आणि गणपतीच्या टायमिंगला आणि ते माझ्या मनात होतं स्वप्न होतं की बाईक घेतल्यानंतर पहिली आपली राईड आपल्या गावी होणार त्यामुळे ते पण भारी मजा येणार आहे आणि मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यामुळे आताची कंडिशन पण तुम्हाला भेटेल अपडेट जे पण असतील ते त्यामुळे आता निघू आणि बोलत जाऊ तो मित्रांनो फायनली आपली ड्रीम बाईक रेडी झाली गावी जाण्यासाठी फुल एकदम टँक बॅग वगैरे लावून हा काय दिसते भाई साहेब देखो टँक बॅग एवढी मोठी झाली आहे ना मला गावी जाईपर्यंत खूप भारी आहे आपलं काही ऑप्शन नाही कारण आपलं टॉप बॉक्स नसल्यामुळे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सगळं लोड याच्यावर द्यावा लागला मला टँक बॅगवर त्यामुळे लालपरीला बाय करू आणि मग ते आपल्या या घोड्याला घेऊन जाऊया त्यामुळे आता वाजलेत बरोबर बघा 3:53 झाली 3:30ला निघायचं असतं त्यामुळे आता आम्ही निघतोय आपल्या गावी तो मंडळी अशा प्रकारे आपली राईड स्टार्ट होते आणि मला वाटतं रोजच्याप्रमाणे बरोबर अर्धा तास लेट झाला 3:30ला निघायचं होतं आणि एवढं आमच्याकडे काही लगेच पण नाही तरी लेट झाला का माहीत नाही पण तो लेट होतो चला फायनली आम्ही निघतोय मी आणि माझा मित्र गावी आणि प्रवास आपला सुखाचा होऊ दे गणपती बाप्पाला काळजी तो निघूया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया चला मग राहून आता प्रवास सुखाचा होऊ दे बाबा आणि पावसानं थोडा त्रास दिला नाही पाहिजे मग आम्ही थोडंसं फटाफट कवर करू शकतो गेट बंद आपली जाईल काय अरे बापरे नाही विना किलो ना काय रे बाबा पहिल्यांदाच चालवतोस काय अरे मग रात्री अरे सांगितलं असतं तुला हे बसने गेला पाहिजे होता बस नाही तर ट्रेनने नाही चल ना कुठे जायचं लाईन बघा केवढी मोठी लाईन लागली आहे बाबा बाबा आज पण जाम आहे पहिल्याला खाली नाही टाकते ही गाडी बंद पडली आहे वाटतं त्याच्यामुळे इकडे उभी आहे हां बंद पडली ही गाडी
अशी लपडी आहे म्हणून वांदे होत आहे, म्हणून जाम झालं आहे सगळं. आपण बरोबर 4:44 आहे आणि आम्ही फायनली पोचलो सिग्नलच्या इथे कळंबोली. पण आपल्या ह्या मोठ्या गाड्याने आम्हाला मस्त दाबून टाकलं आतमध्ये. लेफ्ट साईडला ठेवली असती ना तर पटकन निघालो असतो, पण ह्या भाईमुळे मी आपल्या ह्याच्या मागून आलो. मला वाटलं इथून गॅप आहे म्हणून टाकतोय आणि अडकलो. पण अजित भाऊ आपले फोन करतायत. हो नशीब फोन येतो कळंबोली नाका. बटन माझं फ्रेश होणार नाही. बाबा जेवढी गाडी आहे आमची अख्खी वाडी लागली त्याच्यात ना. सो मित्रांनो सकाळचे वाजलेत बरोबर 6:30 वाजलेत आणि आम्ही खालापूर रोड पकडला आहे. कारण काय आहे आपला वडखळवरून पूर्ण रोड खराब आहे माणगावपर्यंत. त्यामुळे म्हटलं एवढ्या खडबडीत रोडने जाण्यापेक्षा म्हटलं आपण खोपोलीवरून राईड घेऊ. पालीमार्गे आपण म्हटलं खालापूर वगैरे सगळं करत पटापट माणगावला निघू. आणि मूड ऑफ झाला आहे थोडा ॲक्च्युली माझा, कारण सांगतो तुम्हाला पुढे चहा प्यायला थांबल्यानंतर काय झालं आहे सीन. कारण असं झालं ना प्रवासात तर थोडासा मूड ऑफ होतो. आणि ठीक आहे थोडक्यात निभावलं. आणि ॲक्च्युली काय असतं आपली चुकी नसते कधी कधी, पण ती कधी कधी भोगावी लागते. अचानक भयानक होते, कळत नकळत होतं. त्यामुळे थोडासा मूड ऑफ झाला आहे. सोबत जे होतं चांगल्यासाठी होतं. तर आम्हाला आता इथे वाजले 6:30. माणगावला पोचेपर्यंत मला वाटतं 7:30-8 होतील. आणि म्हटलं आपण मग बघू खालापूर फाट्याला वगैरे थांबून चहा वगैरे पियायची. पण हा रोड बेस्ट आहे, टेन्शन नाही. आपल्याला पुढे थोडा संगमेश्वर नंतर थोडा पुढे खराब आहे रोड. हो पाणी बघा. आणि आज बरेचसे बायकर निघाले ना, बरेचसे म्हणजे सगळे ॲक्टिवा जे पण आहे स्कूटर बाईक घेऊन डबल सीट मस्तपैकी बॅग वगैरे घेऊन. कारण बेस्ट आहे. समजा जर चिपळूण रत्नागिरी खेडवाले जे आहेत ना त्यांना बाईकने जायला काहीच हरकत नाही. कारण एक तर प्रवास लवकर होतो त्यांचा आणि ते हे लपडी ट्रेनची तिकीट नसेल काय नसेल, परत ती वेटिंग लिस्टवाल्यांना परत चढायला देणार नाही. मग त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे गाडी काढा आणि निघा मस्तपैकी. सो मित्रांनो फायनली आम्ही माणगाव क्रॉस केलं आहे आणि आपल्या मुंबई गोवा हायवेला आम्ही आता टच झालो आहे. आणि आम्ही थांबलोच नाही होतो म्हणून म्हटलं आता इथे थोडंसं चहा नाश्ता करू आणि मग आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. आता काय आहे ट्रॅफिक आहे, अजून आम्हाला ट्रॅफिक भेटलं नाही आहे. थोडा प्रॉब्लेम झाला सकाळी मूड ऑफ झाला. काम तुम्हाला सांगतो म्हणजे जबरदस्त, म्हणजे एवढा मूड ऑफ झाला ना माझी इच्छाच नाही होती गावी जायची. पण आता काय गणपती बाप्पा आहेत म्हणून मी जातो आहे. पण नाही तर मी खरोखर रिटर्न घरी गेलो असतो. कारण काय होतं कधी कधी ना आपण ओके बरोबर चालत असतो पण समोरचा किंवा बाजूचा जातो ना तो आपल्याला चांगलंच देऊन जातो. नशीब म्हणजे थोडक्यात निभावलं ते. तुम्हाला काय झालं सांगतो. मस्तपैकी आम्ही जात होतो आणि पनवेलचा ब्रिज उतरलो आम्ही. कळंबोलीचा ब्रिज उतरल्यानंतर आम्ही सगळं खोपोली रोडने जात होतो. मोठे जे लोडेड गाडी असतात त्याच्या साईडने मी लेफ्ट साईडला घातली गाडी आणि आम्ही चौघे पण एकत्रच येत होतो. आणि पेट्रोल पंपावर आम्ही जाणार असतो, पेट्रोल पंपाला लेफ्ट घेणार होतो. आम्ही हळू गाडी एकदम स्लो गाडी होती, मला कळालंच नाही आणि काळोख पण होता खूप. आणि त्याचा मागच्या साईडचा जो बोनेट असतो त्याला वाटतं मला माहीत नाही आता त्यांनी स्टेअरिंग फिरवली असेल. बरोबर परफेक्ट चालू होतो. फक्त इथे त्यांनी तो मागचा जो त्याची साईड असते मागची ती माझ्या इथे मिररला लागली इथे आणि मिरर असा पूर्ण तुटला आणि क्रॅक झाला पूर्ण हा. आणि इथे थोडंसं लागलं हे बघा, इथे थोडंसं लागलं आणि पूर्ण बॅलन्स गेला. कारण काय एक तर डबल सीट होतो, टँक बॅग होती, मागे माणूस होता. आम्हाला काय लागलं नाही पण माझ्या इथे थोडं लागलं गाडीला. पण मला ठीक आहे थोडक्यात निभावलं. काय नक्कर गाड होते आपला, हा गाड होता म्हणून फायबर वाचलं. त्याच्यामुळे मूडच नव्हता माझा पण नशिबाने थोडक्यात निभावलं त्याला हे. आणि काय होतं हे मोठे लॉरीवाले अजिबात मागे बघत नाही मिररमधून, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. त्यामुळे दुसरी म्हणून मी सांगतो रायडिंग गिअरचं इम्पॉर्टंट काय आहे. रायडिंग गिअर इम्पॉर्टंट हे आहे की नशिबाने मी जॅकेट होतं माझ्याकडे त्याच्यामुळे माझा एल्बो असला, कारण एल्बो असा टेकलेला माझा रस्त्यावर, त्यामुळे हा वाचला. फक्त ग्लोव्ज घातले नव्हते मी, हँड ग्लोव्ज घातले नसल्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम झाला. तर हँड ग्लोव्ज घातले असते कारण पावसामुळे मी ते घातले नाही. पण अजित भाऊ आणि होते म्हणून आपलं बरं झालं. आणि एकटं असलो असतो मी घाबरलो असतो खूप. त्यामुळे आता थोडा प्रॉब्लेम झाला आहे. मिरर मला चेंज करायचा आहे
आता चिपळूणला एक शोरूम आहे सर्व्हिस सेंटर, तिकडे फोन करून मी कॉन्टॅक्ट करून विचारणार आहे, जर स्टॉकमध्ये असलं तर त्याला सांगणार तेव्हा म्हणून. बाकी तर नशीब माझं चांगलं होतं, फायबर वगैरे माझं वाचलं चांगलं, काय एवढा मोठा इश्यू नाही झाला. फक्त मला आता हँडलचं काय प्रॉब्लेम नाही आहे, हँडल ओके आहे, पण मला नक्कल गार्ड थोडंसं चेंज भेटले तर चेंज करणं आणि मिरर गावाला जायच्या अगोदर. त्यामुळे आता फटाफट मी इथे नाश्ता करतो. बाकी आता ट्रॅफिक आता माहीत नाही पुढे भेटेल ना भेटेल. अजित भाऊंची आपली डॉमिनर घेऊन आले अजित भाऊ, आणि गौरव भाऊ नवीन जॅकेट मस्तपैकी घालून आला आहे. आणि गौरवबरोबर गौरवचा भाऊ पण आहे, फक्त अजित भाऊ सोलो रायडर आहेत आणि मस्तपैकी सॅडल बॅग वगैरे लावून सगळं गणपतीचं डेकोरेशन फुलं बिलं घेऊन आलेत. आणि आपला भाऊ टेन्शनमध्ये कधी गावी पोचते असं झालं आहे त्याला. हां चला, बोलता बोलता वाजले बघा, किती वाजले, 9:39 झाले. पटापट निघू. ऐक थोडा हात आता काम करत नाही, एक मिनिट अजित भाऊ. ऐक काढू काय मी पहिली, थांबा जरा. तर मित्रांनो फायनली आम्ही आता निघालो आहे माणगाववरून. आणि ॲक्च्युली काय झालं, मगाशी जो इन्सिडेंट झाला ना माझ्याबरोबर, त्याच्यामुळे तेवढं गाडी कंट्रोल नाही झाली. मला कंट्रोल म्हणजे ॲक्च्युली कंट्रोल नाही, आम्ही ओके होतो, स्पीडमध्ये नाही होतो, किंवा मला वाटतं मी 3ऱ्या गेअरमध्ये होतो आणि आम्हाला थांबवायची होती, पण गाडी मला तेवढी बॅलन्स नाही, कारण डबल सीट. त्यामुळे गाडी काय आली, जेवढी मी कंट्रोल करायला बघत होतो तेवढी पण नाही झाली, आणि गाडी थोडीशी पडली रोडवर. आणि रोडवर पडल्यामुळे काय झालं, हात जो होता मला, मी तो हात असा टेकवला खाली जमिनीवर, म्हणजे रोडवर. त्यामुळे काय आलं, प्रेशर थोडा हातवर गेला, आणि हातावर प्रेशर गेल्यामुळे थोडंसं जरा असा ते थोडं मला आता जरा पेन होतं आहे. थोडंसं आता बघतो, आता रिलीज स्प्रे वगैरे घेऊन थोडंसं जरा मारलं ना जरा तर थोडं फ्री होईल. कारण काय होणार, उद्यापर्यंत फ्री झाला पाहिजे, नाहीतर शिव्या देणार घरातले, कारण उद्या आहेत भजनं. आणि त्यामुळे जर मी हे सांगितलं तर मग झालं, मग बोंबला. त्यामुळे लवकरात लवकर एकदा तो फ्री झाला पाहिजे हात माझा. मला ॲक्च्युली वाईट का वाटलं की मी आता एवढे 9-10 वर्ष राईड करतो आहे, आणि म्हणजे गावाला तर मी मेमध्ये पावसामध्ये जातच असतो दरवर्षी. आणि मी ह्याच्या अगोदर पण मी काय स्कूटरवर नाही, FZवर पण खूप राईड केला. कधीच असं झालं नाही की बाबा माझ्याकडनं किंवा चूक किंवा असं समोरच्याने पण असं मला काय कधी ठोकला नाही किंवा काय नाही. पण ह्यावेळी असं झालं ना की म्हणजे एक फालतू रिझन होतं ना, साईडने चालत होतो, फक्त त्याचा तो मागची साईड जी फक्त लागली माझ्या ह्याला मिररला, तिथे प्रॉब्लेम झाला. आणि नशीब चांगलं होतं, म्हणजे आम्ही एवढं स्पीडमध्ये पण नव्हतो, स्पीडमध्ये असलो असं प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यामुळे थोडं मला ते खूप टेन्शनमध्ये होतो 1-1.5 तास, म्हणजे माणगावला पोहोचेपर्यंत मी त्या विचारातच होतो. त्यामुळे असं मला मूड होत नव्हता, कारण त्याच्यात करून माझा पहिला हात पेन होत होता, त्यामुळे ती भीती होती मला. पण आता बघू, आता फोन लागत नाही. ॲक्च्युली इकडे महाडला पण एक सर्व्हिस सेंटर आहे, शोरूम आहे, चिपळूणला पण शोरूम सर्व्हिस सेंटर आहे. मला काही करून मिरर लावायचा, कारण एकदम बेकार दिसते. कारण चला मी घेऊन चाललो आहे गावी, घरात म्हटलं नवीन बाईक आहे घेऊन जायची आहे मला, त्यासाठी म्हटलं एवढी मी धावपळ घाई गडगड केली आणि हे असं झालं. त्याच्यामुळे खूप बेकार वाटते मला, म्हणून मी थोडंसं जरा मिरर फक्त भेटला तरी बस झाला, कारण बाकी आपली ओके आहे गाडी. आणि जर समजा सर्व्हिस सेंटरमध्ये गेलो तर फक्त एक त्यांना दाखवून देणार की बाबा बघ थोडी ओके आहे काय, कारण हँडल मला काय वाटत नाही, हँडल ओके आहे. आणि हँडल थोडा बेंड झाला असता ना तर गाडी बाहेर गेली असती खूप. विरार ते पालशेत रामानेवाडी, तर आता थोडा रोड खाली वाटतोय मला, कारण बरेचसे लोक ना रात्री निघालेत कामावरून, त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक भेटलं तर आपल्याला पुढे. पण आता चिपळूण इकडून आहे 120 किलोमीटर चिपळूण आहे, आणि अजित भाऊ मंदार चिपळूण, आणि मी आणि गौरव आपला एंडपर्यंत मालवण. आणि ST अजून बघा, ST महामंडळ जोरदार चालले आहेत. आपण ॲक्च्युली मगाशी मी पाली रोडने येत होतो ना, तेव्हा ॲक्च्युली खरोखर वाटत नव्हतं मी गावी चाललो आहे. पण जेव्हा माणगावमध्ये आलो आणि आपला मुंबई गोवा हायवे आपल्याला भेटला ना, तेव्हा वाटलं भाई आम्ही चाललो आहे गावी आता. कारण ते ST हे गाड्या सगळे मस्तपैकी वरती बॅग लावून कोण गाडी घेऊन चालला आहे, कोण आपले प्रायव्हेट गाड्या मस्त, म्हणजे ते होतं ना ते भारी आहे. त्यामुळे आता म्हणजे थोडंसं आता हात मला पेन होतं आहे, पण हे सगळं बघून ना
ते माझं पेन मरून गेलं सगळं. ॲक्च्युली मला ॲक्च्युली माझ्या हाताला पेन झालं त्याबद्दल काय नाही वाटतंय, पण काय नवीन बाईक आहे आपली आणि आपण एवढी मेहनत कष्ट करून आपण हे घेतो आणि त्याच्यानंतर हे असं काय झालं ना तर मग ते खूप मनाला लागतं. म्हणून ॲक्च्युली मला खूप टेन्शनमध्ये होतो मी. तर आपला विनयबाई होता, विनयबाई सांगतोय काय टेन्शन घेऊ नको, होईल ठीक आहे, चांगलं आहे. म्हणजे एवढं पण असं मोठा काय झालं नाही आहे प्रॉब्लेम, जे पण झालं आहे थोडक्यात झालं आहे, चांगलं आहे. बघू आता मस्त हिला आंघोळ घालायची जाऊन गेल्या गेल्या तर नाही, आता उद्याच घालावी लागेल मला आंघोळ. पेट्रोल तर अजून ओके आहे, 290 किलोमीटर चालेल आता. म्हणजे सध्या दाखवतं आहे मला सध्याच्या ज्या स्पीडने चाललो आहे त्या स्पीडने. कारण काय सर्व्हिस केली नाही आहे मी, कारण सर्व्हिस सेंटरमध्ये गेलेलो, त्यांचं सिस्टममध्ये बोलत आहेत की बाबा एकतर 900 किलोमीटर झाले पाहिजे कंप्लीट, किंवा लास्ट डेट आहे माझी 29 सप्टेंबर आहे. मग ते बोलतं 29 सप्टेंबरच्या अगोदर आलास तरी चालेल. तरी पण मी काय केलं, कूलन टॉपअप केलं काल आणि ऑइल चेंज केलं. कारण ऑइल मला जो माझा लोकल आहे गॅरेजवाला तो बोलला की ऑइल हे खराब होणार म्हणजे होणार 100%, आणि सिटीमध्ये होतंच खराब. आणि हे कधी टाकतात काय माहीत नाही हे लोक. त्याच्यामुळे ऑइल जेव्हा काढलं ना ते एवढं काळं पडलेलं ना, फुल काळं. त्यामुळे बरं झालं ऑइल चेंज केलं. कारण आपलं नाही म्हटलं ना तरी जाऊन येऊन 1300-1400 किलोमीटर आपली फिरणार आहे आपली ॲडव्हेंचर. आणि अजून आपल्या ॲडव्हेंचरला नाव नाही ठेवलं आहे. तर काय नाव ठेवायचं माझ्या मनात तर एक आहे रुद्रा, आणि अजून बघू आता बायको आपली काय सांगते बघू नाव. त्याच्यामुळे मी थांबलो आहे बस. फक्त मला आता मिरर भेटला पाहिजे, तो मिरर भेटला ना की टेन्शन नाही. माणगावनंतर थोडे पॅचेस खराब आहेत जे आपले रेग्युलर भेटतात ते, नाही तर काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आता खराब भेटला तर आपल्या संगमेश्वर नंतर. पण मी तर ठरवलं आहे ते वाटूळ मार्गे वगैरे जाण्यापेक्षा आपण सरळ मुंबई गोवा हायवेनंच जायचं, सगळ्यात बेस्ट. बघू किती खड्डे आहेत काय आहेत ते आपण पण बघू ना जरा. ॲडव्हेंचर आहे तर ॲडव्हेंचरची पण मजा घेऊया. त्यामुळे वाटूळ वगैरे आता ठीक आहे, मेमध्ये गेलो आहे, पण आता ह्याची मजा घेऊ आपण. कारण काय होतं, भले खड्डे असले ना तरी आहेत, ठीक आहे, मान्य आहे खराब आहे रोड, पण काय तेवढं अंतर वाचतं. कारण वाटूळ मार्गे गेलो ना तर किलोमीटर खूप आहे, म्हणजे एक्स्ट्रा किलोमीटर आहेत, म्हणजे जास्त तिकडे वेळ जातो नाही बोललात तरी. रोड ठीक आहे, रोड वगैरे सगळं ठीक आहे, पण किलोमीटर आहे तिकडे, म्हणजे जास्त वेळ जातो त्याच्यात. त्यापेक्षा आपण मस्त की आपलं सरळ मुंबई गोवा हायवे पकडायचा, टेन्शन नको आणि पेन्शन नको. थांबवलं RTO वाल्याने, थांबवलं. फुल एकदम बंदोबस्त आहे पोलिसांचा, त्यामुळे येताना सांभाळून. हो थोडं मेडिकल भेटलं आहे, म्हटलं थांबू जरा इथेच. रिलीज पे म्हटलं इथेच घे थोडा. रिलीज पे म्हटलं जरा मारू हातावर जरा. कारण काय होते थोडंसं इथे पेन होते, इथे आहे इथे. तसा हात असा टेकला ना रोडवर असा, त्यामुळे थोडा तर इथे प्रेशर आला. मारशील जरा मनगटावर मार. हो इथे आहे मला आहे. हा रेनकोट घालू का लगेच, पाऊस येतोय तर? हां जाऊया, पट्टी नंतर लावते. चल झालं दादा 2 मिनटं प्लीज. हां ऐक पेन होतं रे. हात भेटता का माझं? हे होता हात काय होता काय? हा ॲक्च्युली गौरव गेला पुढे. गौरवला बोललो तू निघ बाबा, कारण काय होतं मला ॲक्च्युली सकाळी ना खूप पेन होत होतं, म्हणजे मनगटाच्या इथे ना खूप पेन होत होतं. त्यामुळे मी बोललो बाबा तू निघ, कारण माझ्यामुळे तुला लेट नको, आणि मला माहीत नाही मी कधी पोचू शकतो. म्हटलं जेव्हा पण मला रिलीफ वाटेल तेव्हा मी म्हटलं मग थोडं पळवणार गाडी, नाही तर मी म्हटलं नाही. तरी पण आम्ही पाऊस वगैरे एवढं होतं तरी पण आम्ही 70-80च्या स्पीडमध्ये होतो.
पण मी म्हटलं तू आपलं निघ, म्हटलं जाशील मस्तपैकी लवकर गावी. मला आत्ता थोडं रिलीफ वाटायला लागला हात, कारण मगाशी 10-10:30 अरे बाबा एवढं पेन होत होतं ना. मला वाटतं ती पेन किलर घेतल्यानंतर थोडं बरं वाटलं. पण आता घरी जाऊन मी ना मस्तपैकी गरम पाण्यामध्ये ना थोडं शेक देईन गरम पाण्याचा. पण शीट यार काय माहीत नाही, म्हणजे असं ॲक्च्युली म्हणजे कधीच झालं नाही, माहीत नाही 10 वर्षात कधी एवढं म्हणजे टच पण नाही केली कुठे गाडी. ठीक आहे नॉर्मली असं काही झालं असेल, पण एवढं असं की म्हणजे गाडीवर पडलो, म्हणजे गाडीला स्क्रॅच आला असं कधीच झालं नाही. फर्स्ट टाईम झालं आहे. काय माहीत नाही कशामुळे. शिट एवढं म्हणजे व्यवस्थित मार्केटमध्ये बाजारात वगैरे तिकडे पण मी व्यवस्थित चालवायचो, कोणाला गाडी टच नाही व्हायची. पण हे मला ॲक्च्युली समजलं नाही, काळोख होता खूप. आणि हे तर मोठे गाडी लोडवाले हे काय बघत नाही मागे पुढे, ते आपले सरळ फक्त समोर रोड असतो सरळ बघत असतात. लेफ्ट साईडचा तो आरशाचा लेफ्ट साईडला जो मिरर आहे त्याचं ते वापरच करत नाही कधी. त्यामुळे खूप यांना जपून चालवावं लागतं. कारण काय असतं नशीब आता तो ट्रक निघून गेला म्हणजे आम्ही थोडंसं देवाच्या कृपे असं झाल्याने आम्ही ठीक ओके होतो. म्हणून हे भीती वाटते की यांना आता इथे पण आपल्या मुंबई गोवा हायवे पण खूप बेकार झालं आहे की कोण असे जे लोकल असतात ना कसे पण टर्न मारतात, म्हणजे कधी मनाला वाटेल तेव्हा. इंडिकेटर नाही काय नाही कधी पण. आणि त्याच्यामध्ये आपण कसं आपण नाही म्हटलंच तरी 70-75च्या स्पीडला असतो आपण. जाऊ दे जे झालं. पण आता याच्या पुढे थोडंसं लक्षात ठेवायचं की बाबा प्रॉपर आपण निघाल्यानंतर बाहेर रोडवर असल्यानंतर आपण आता व्यवस्थित बघूनच आपण आता गाडी पहिले आधी मी आता गणपतीनंतर स्क्रॅच गार्ड लावून घेणार भाई. स्क्रॅच गार्ड मला लावलेच पाहिजे. आता ठीक आहे इंजन गार्ड होता म्हणून फायबर वाचलं माझं, त्याच्यामुळे आता पुढे माहीत नाही कारण शेवटी ॲडव्हेंचर आहे. आणि ॲडव्हेंचरवर लोड जास्त असला मागे तर हेवी येते गाडी. नॉर्मल अशी पण हेवीच आहे गाडी, खूप वजन खूप आहे. आणि त्याच्यामध्ये अजून काय आपण लगेच असला तर त्याच्यामध्ये अजून वेट येतं आणि अजून ते आपल्याला भारी पडतं. मग त्याच्यामुळे काय थोडंसं मला आता ते स्क्रॅच गार्ड वगैरे सगळं लावून घ्यावं लागेल. पाऊस नाही आहे इकडे म्हणून बरं आहे. सकाळी थोडा कंटाळा दिला पावसाने. गाडी चालली कोकणाला गणपती सणाला, गाडी चालली कोकणाला गणपती सणाला. सो मित्रांनो माझ्या या गाडी गडबडी म्हणजे माझ्या या जो इन्सिडेंट झाला त्या ह्याच्यात मी तुम्हाला एक अपडेट द्यायला विसरलो. तुम्ही बोला अरे मुंबई, कारण मी ना मूडमध्येच नव्हतो त्यामुळे मी गोप्रो काढून बॅगमध्ये टाकलेला. मुंबई गोवा हायवे ओके आहे. आम्ही येताना खालापूर मार्गे आलो, डायरेक्ट माणगावला निघालो कारण वडखळनंतर रोड खराब आहे. पण वडखळनंतर रोड खराब जरी असला तरी आपण जलद येऊ शकता कारण खालापूर मार्गे म्हणजे इथून आलात ना पाली मार्गे तर अंतर जास्त आहे, टाईम जातोच त्याच्यामध्ये. बेस्ट आहे म्हणजे सेम आहे, फक्त काही खड्डे वाचतात फक्त बस एवढंच, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यानंतर रोड ओके आहे. ट्रॅफिक भेटला आम्हाला कारण STs बसेस सगळे एकत्र निघाले. आणि आता याच्या पुढे माहीत नाही संगमेश्वर नंतर रोड आहे खराब म्हणजे पहिल्यापासून, त्याच्याबद्दल आपण काय बोलणार कारण आपण कंटिन्यूस बरेच जण आपण बोलतोय गेले 12-13 वर्ष. तर मग तेवढा तो खराब म्हणजे एक जे आहे ते आहेच, जे 2-3 वर्षापासून जे आपण जिकडे आहे तसाच रोड आहे. त्याच्यामुळे काय बिंदा असते कारण मुंबई गोवा हायवेने आपण जेव्हा जातो ना गावी ती फिलिंग वेगळी असते म्हणून आपण येतो. नाहीतर मी कोल्हापूर मार्गे पण गेलो असतो, पण मला नाही जायचं आहे, मला आपल्या मुंबई गोवा हायवेनेच जायचं आहे गावी. सो मित्रांनो आता आम्ही संगमेश्वरला पोचणार आहोत आणि वाजले आता मला वाटतं 1 वाजला आहे. आणि 1 वाजता म्हणजे आता इकडे आम्हाला ऊन भेटते, नाही तर खूप अति पाऊस होता. त्यामुळे पावसामुळे पळवायला पण भेटत नव्हती आणि दुसरी गोष्ट माझा हात पण काम करत नव्हता. पण आम्ही हाताला थोडं बँडेज घेऊन रिलीज स्प्रे मारून थोडा आता पेन किलर घेतल्यानंतर थोडा कमी झाला आहे. पण हाताने खूप त्रास दिला त्याच्यामुळे लेट झाला आम्हाला खूप. नाहीतर आम्ही एवढ्यात मला वाटतं रत्नागिरीवर 100% क्रॉस करतोय. त्यामुळे पावसाने पण ना पूर्ण ओलं करून टाकलं. त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे जरा इकडे, सगळं बॅग वगैरे ओपन केले, इकडे टँक बॅग वगैरे पूर्ण जरा हे सगळं सुकत टाकले जरा. शूज पण काढले, पायाजवळ काय झालं शूज काढले मस्त इकडे ठेवले सुकत जरा. म्हटलं 2 मिनटात सुकू दे सगळं. कारण जॅकेट वगैरे ना एवढं ओलं झालं ना कारण कंटिन्यू पाऊस होता. आता थोडा कमी आहे. संगमेश्वर नंतर आता थोडासा आपल्याला रोड खराब भेटणार, पण आता काय प्रॉब्लेम नाही. आपण जाणार सुसाड भाई आता, कारण ते वाटूळ मार्गे आपण नाही जाणार आहोत. आपण आता ॲडव्हेंचर ऑफ रोडिंगचे एक्सपिरियन्स येणार आहे. आणि माझा भाई पण मस्त की फुल एन्जॉय करतोय राईड.
थोडासा लवकर जायचं होतं, बिचारा डेकोरेशन करूचा होता त्याका, म्हणून त्याला लवकर जायचं होतं, पण नाही विलाज माझं काय करणार, पण आपल्या हाताने खूप प्रॉब्लेम दिला. सकाळी जो जे केस झाली त्याच्यामुळे तो हात मी ना थोडा असं रस्त्यावर रोडवर हे केला, टेकला असा याच्यासाठी. मला ते कळलंच नाही तेव्हा एवढं पेन होत नव्हतं, पण ना 10-10:30 नंतर खूप पेन व्हायला लागलं हे. त्याच्यामुळे आम्ही मग थांबवून परत हे केलं, काय रिलीज पे घेतला, बँडेज थोडं हे केलं, आणि अजित भाऊनी मला दिलेलं पेन किलर्स, त्यामुळे थोडं कमी झालं आहे. आणि काय झालं, ग्लोव्ज घातले नव्हते सकाळी मी, त्याच्यामुळे थोडं इकडे खरचटलं आहे. आणि ग्लोव्ज असले असते ना तर हे थोडं वाचलं असतं, पण आपला पाऊस आहे म्हणून मी ते घातलं नाही. पण हा जो किस्सा झाला ना एकदम बेकार, म्हणजे माहीतच नाही असं होणार एवढं, म्हणजे एवढं छोटंसं 1 सेकंदाचं होतं, फक्त 1 सेकंद. आणि फक्त तो मिरर माझा टच झाला त्या लॉरीला, कंटेनर असतात मोठे ते वाले, आणि त्याला काय मला वाटतं माहीत नसेल, आणि त्याने मिररमध्ये बघितलं पण नसेल की आम्ही पडलो. ते नशीब आम्ही एकदम स्लो होतो, मला वाटतं 2nd-3rd गेअरमध्ये आम्ही होतो आणि ओकेमध्ये होतो, त्याच्यामुळे आम्ही वाचलो म्हणजे आपली गाडी वाचली मेन म्हणजे. कारण गाडीमुळे मला थोडंसं चुकचूक होतं, कारण गाडी आपली नवीन होती आणि गाडी मला गावाला एकदम ओके घेऊन जायची होती, पण ती नाही झाली. फक्त आता मिररचा मी आता झोल केला आम्ही याला चिपळूणला. त्याच्याकडे नवीनमध्ये नव्हते, कारण ऑथोराईज सर्व्हिस सेंटर इकडे नाही आहेत, त्यामुळे त्या दादाने आपल्याला सध्या सेकंड हँड दिला आहे. मरू दे, जाऊ दे म्हटलं, आता सगळं मुंबईला करायचं आहे काम, कारण आता मला हे ब्रेकचं पण थोडं काम करायचं आहे. आणि इथून थोडं व्हायब्रेट होते, खूप व्हायब्रेशन होतं याला इथे. ते मला बघू आता रत्नागिरीला जर भेटला कोणतरी तर दाखवून घेईन, कारण व्हायब्रेट एवढं होतं ना की आवाज एकदम लय बेकार आवाज येतो त्याचा, त्यामुळे ते एकदम इरिटेट होतं. पण मजा आली असती अजून थोडा. सकाळचा तो जो किस्सा झाला तो झाला नसताना तर अजून मजा केली असते, आणि आम्ही मस्त एवढ्यात आम्ही रत्नागिरी क्रॉस केलं असतं. पण जाऊ दे सोडा, आता जे होईल, जे झालं ते झालं, त्याला काय आपण रोखू शकत नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, रायडिंग गेअर्स इम्पॉर्टंट आहेत. आज माझ्याकडे जॅकेट होतं म्हणून माझं बरंचसं म्हणजे माझं हे ॲक्च्युली हे वाचलं, एल्बो वगैरे वाचला माझा, नाहीतर खूप प्रॉब्लेम झाला असता. आता आम्ही एक 5-10 मिनटं आराम म्हणजे आम्ही कुठे थांबणार नाही आता जेवायला वगैरे, नाश्ता एकदम दाबून केलेला आपण, त्यामुळे आम्ही थोडा वेळ इथेच थांबणार आणि मग निघणार. आता काय सकाळी जेव्हा गाडी पडली माझी ना, मला वाटत होतं की हँडलला म्हणजे हँडल बेंड वगैरे झालं असेल, पण नाही, हँडल ओके आहे. तरी पण मी जेव्हा सर्व्हिसिंगला टाकेल तेव्हा भाईला बोले, बाबा प्रॉपर चेक कर सगळं व्यवस्थित, मिरर नवीन टाक, आणि पुढचा जो माझा जो ब्रेक आहे हातातला त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा फॉल्ट झाला आहे, कारण तो थोडासा तिथे मार लागला आहे त्याला, त्याच्यामुळे बघणार. आता मी तिकडे रत्नागिरीला चिपळूणला विचारलं, तो बोलतो की काय गरज नाही एवढी, तो आरामात जाऊ शकतो मुंबईला. मग उगाच काही इकडे काय खर्च करत बसणार नाही. माझा मित्र होता बरोबर, म्हणून मला थोडंसं एक हेल्प झाली खूप, नाही तर मी एकटा असलो तर खूप भारी पडलं असतं मला, कारण मला हातच म्हणजे एवढा पेन होत होता ना की मला कंट्रोलच होत नव्हतं. कारण मध्ये त्याला मी रेस करायला सांगायचो, मी लेफ्ट साईडला पकडायचो हँडल. श्रद्धा हॉटेल आम्ही इथे मस्तपैकी नाश्ता करायचो मेमध्ये वगैरे, हे आमचं फिक्स होतं. सकाळी म्हणजे रात्री निघालो तो ब्रेकफास्ट इथे, किंवा सकाळी निघालो तो जेवायला इथे, असं परफेक्ट टाईम होता. कारण आता पण टाईम परफेक्ट आहे, काय एवढं लेट नाही झालं. पण आपल्याला थांबायचं नाही, कारण आपल्याला आता कवर करायचं आहे बाबा, लवकर जायचं आहे गावी. कारण गावी ॲक्च्युअली मला काय माहीत नाही आता काय बोलणार आता, शिट. तर जे होतं चांगल्यासाठी होतं एवढं म्हणायचं बस. आता रात्री निघालो असतो तो एवढा हे किस्सा झाला नसता. या खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यातर्फे गणेश उत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत सेवा. शिवसेना कल्याण लोकसभा MH40 N9831 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. चला जाऊया आता आपण. नाही आला लगेच आला समोरून. आता जाऊया, आता मोकळा आहे, आता ओके आहे. गणपती बाप्पा मोरया. ते बघून हो सावकाश लेट. गणपती बाप्पा. पण आज निघाल्यानंतर एक भारी वाटलं, आपले गणपती सगळे बघायला भेटले मस्तपैकी, त्याच्यामुळे मजा आली. लेट झाला थोडा, खूप लेट म्हणजे झालाच लेट, ॲक्च्युली खूप लेट झाला. का लेट झाला कसा माहीत नाही, आणि माझ्या बाबतीत खूप होतं आहे. पण आता माझ्यासोबत बाबा ट्रॅफिक चालू झालं.
शिट, थांब जरा, आपण इकडे टाकूया. नाही स्लिप नाही होची नाही. हा जागा आपण थोडासा जाग पुढे भेटला तरी बहुत झाला ना. पण एवढं कसं जाम झाला, लाईन लागली. म्हणजे रोडवरनं खाली उतरायचं नाही काय ऐकलं. हो ताई जरा थोडी जागा द्या. म्हणजे रोडवरच चालणार ऐकलं. हा रे बाबा चुकू नको. हा नाही दरवाजा पैसून जाम. हा हा नाही जातली गेली. म्हणजे नक्की प्रॉब्लेम कुठे हा. हा घाटात नाही रे. चिखला म्हणा रे, नाही तर नुसतं अशी खडबडीत असलो असतं रोड ना, मग घालूक झाली असती खाली. पाऊस पण येता. मोठीच लाईन आहे. हा मोठीच लाईन, असा लपडा झाला. सो मित्रांनो, ट्रॅफिक शेवटी भेटलं आम्हाला. आम्हाला वाटलं की ट्रॅफिक नसणार, पण ट्रॅफिक तर आहे. आता कसं आहे आणि कुठं आणि कशामुळे झालं काही कळत नाही आहे. पाऊस आला, मी गोप्रो काढतो. सो मित्रांनो, आम्ही आता लांजाच्या ब्रिजवर आहोत आणि वाजले 6:30 आणि राईड बेकार राईड झाली गणपतीची. कारण काय माहीत नाही, जसं पहिल्या 2 वर्षापूर्वी झालेलं चकवा लागलेला तसा झाला यावेळी. कारण 5 वाजता निघून पण आम्ही अजून पोचलो नाही आहोत. काय माहीत नाही, आम्ही ब्रेक पण काहीच नाही घेतले. फोटो माझ्या ह्याला पण माहीत आहे, मित्राला, की कुठे आम्ही थांबलो, काय केलं पण माहीत नाही, कुठे वेळ गेला. फक्त आम्हाला हा ठीक आहे सकाळी थोडासा ह्याच्यामुळे थोडा टाईम गेला मेडिसिनमध्ये, पण अजून त्याच्यानंतर आम्ही थांबलोच नाही कुठे. रोड खराब भेटला ठीक आहे. आणि 6:30 वाजलेत, पण ठीक आहे, आरामात म्हणजे प्रवास मस्त झाला. आता मी 8-8:30 घरी पोहोचेन. पण आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे, कारण आता म्हणजे तेवढी कॅपॅसिटी नाही, त्यामुळे मला कंटाळा पण खूप आला आहे. पण बाकी ओके आहे, सगळ्यात बेस्ट आहे. वाटूळ मार्गे ज्या संगमेश्वरवरनं लेफ्ट घ्या, कारण आपला हा रोड खूप खराब आहे संगमेश्वरचा. आम्ही लय वैतागलो, त्यामुळे तुम्हाला यायचं असेल संगमेश्वरवरनं लेफ्ट घेऊन सरळ वाटूळ मार्गे लांजात तुम्ही बाहेर पडणार इकडे या ब्रिजवर, आणि इथे यू-टर्न घेऊन तुम्ही आपला मुंबई गोवा हायवे पकडू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ मी इथे संपवतो. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, कारण आपली ॲडव्हेंचर पण थकली आहे खूप, त्यामुळे थोडीशी तिला उभी केली, कारण चिखल एकदम मुंबई गोवा हायवेचा घेऊन चालली आहे घरी. त्यामुळे माझा मित्र आता मला वाटत नाही परत माझ्यासोबत येईल काय. तसा हा व्हिडिओ मी इथे संपवतो. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, गणपतीचे व्हिडिओ बघायला भेटतील. त्यामुळे आता तर मी हा व्हिडिओ मी इथे समाप्त करतो. परत भेटूया परत लवकरच.